आज आपण ढाब्यावर जशी पनीर भुर्जी मिळते ना, त्याची रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी अगदी घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार होते आणि याची चव म्हणाल ना, तर ढाब्यापेक्षा अगदी भारी लागते. ढाब्यावर ज्या पद्धतीने पनीर भुर्जी बनवली जाते, त्याच पद्धतीने आज आपण घरच्या घरी पनीर भुर्जीची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. अगदी आपल्याला पातळ काप करायचे आहे. त्याच्यानंतर इथे मी 200 ग्राम इथे पनीर घेतलेलं आहे. सर्वप्रथम पनीर भुर्जी बनवण्याकरिता इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. म्हणजे आपण ज्यावेळी बटर घालतो त्यावेळी आपला बटर करपला जात नाही. त्यामुळे आधी तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला बटर घालायचं आहे. आता आपला बटर छान तेलात मिक्स झालेला आहे. आपण आता याच्यात 1 चम्मच इतकं जिरा घालून घेऊया. तुम्हाला जिरा नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. त्याच्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा पण घालून घेऊया आणि छान तेलात परतून घ्यायचा आहे. पनीर भुर्जी करत असताना कांदा असा मोठा चिरून घेतला ना, तर पनीर भुर्जी आपली चिकट होत नाही आणि कांदा असा दाताखाली आला ना, तर चवीला खूप छान लागतो. त्याच्यानंतर आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो पण घालून घेऊया. आता टोमॅटो घातल्यानंतर पण आपल्याला टोमॅटो खूप शिजवायचं नाही, कारण पनीर भुर्जी करताना आपल्याला कुठलीही जिन्नस एकदम जास्त शिजवून नाही घ्यायचे आहे. आता टोमॅटो झाल्यानंतर मीठ तर झालंच पाहिजे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि अद्रक लसूणची पेस्ट पण घातलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. अजून मिनिटभर आपण हे सगळं परतून घेऊया. आपण टोमॅटो, कांदा, अद्रक लसूण सगळं तेलात छान परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात एक ढोबळी मिरची घालून घेऊया. ढोबळी मिरची पण साधारण 1 मिनिट आपण तेलात परतून घेतली आहे. आता आपण याच्यात काही सुकी मसाले घालून घेऊया. 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं जास्त आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे आणि याच्यात मी एक सिक्रेट मसाला घातलेला आहे. इथे मी 1 चम्मच मटर पनीर मसाला घातलेला आहे. त्याच्याने पनीरची टेस्ट खूप चांगली येते. त्यामुळे पनीर भुर्जी करताना हा मसाला नक्की घाला. आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. ज्यावेळी आपण ढाब्यावर पनीर भुर्जी खातो ना, तर ती पनीर भुर्जी एकदम अशी स्मूथ असते. त्यामुळे आपण असं पाणी घालून घेतलं आणि 2-3 मिनटं आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला एक मसाला तयार होतो आणि बघू शकता तुम्ही आपला किती छान मसाला तयार झालेला आहे. आता आपण याच्यात 1 चम्मच इतकी कस्तुरी मेथी पण घालून घेऊया. कारण आपण ही भाजी ढाबा स्टाईल बनवत आहोत, तर आपण सगळी जिन्नस त्याच पद्धतीनं घालणार आहोत. 1 चम्मच इतकी कस्तुरी मेथी घालून आपण आता सगळं चम्मचनं मिक्स करून घेऊया आणि आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता आपण याच्यात पनीर खिसून घालूया. पनीर भुर्जी करत असताना आपल्याला पनीर या अशा प्रकारच्या खिसणीनं खिसूनच घालायचं आहे. असं हातानं वगैरे चुरून अजिबात घालायचा नाही. त्यामुळे आपली पनीर भुर्जी चिकट होऊ शकते. आता पनीर आपला छान खिसून झालेला आहे. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर अगदी सुटसुटीत पनीर भुर्जी आवडत असेल तर तुम्ही याच्यात आपण ज्यावेळी पाणी घातलं ना, त्यावेळी पाणी घालायचं नाही. अगदी लगेच पनीर खिसून घातला तर आपण जशी अंडा भुर्जी करतो ना, सेम त्या पद्धतीची तयार होते. आता आपण हे झाकून 5 मिनटं साधारण शिजवून घेतलेलं आहे. आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घालून झाल्यानंतर आता आपण साधारण 2-3 मिनटं अजून शिजवून घेऊया. पनीर आपल्याला अजिबात ओव्हरकुक करायचा नाही, कारण पनीर ओव्हरकुक झाल्याने आपला पनीर एकदम रबरासारखं टेस्ट येतो. त्यामुळे पनीर तुम्ही जास्त वेळ शिजवून घेऊ नका. आता आपला पनीर छान शिजलेला आहे. मी गॅस बंद केला. आता पनीर सर्व करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपली पनीर भुर्जी एकदम भारी दिसतीये. बघूनच खावीशी वाटेल अशी
एकदम टेस्टी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी तयार आहे। आता ही पनीर भुर्जी खायची कशासोबत? तुम्ही रोटीबरोबर, नानबरोबर, पराठा, पाव, ब्रेड कशासोबतही खाऊ शकता. कशासोबतही याची टेस्ट अगदी भन्नाट लागते। आता आपण याच्यावरती थोडंसं पनीर खिसून घालूया आणि हिरवी कोथिंबीर पण घातलेली आहे, म्हणजे अगदी ढाबा स्टाईल आपला पनीर भुर्जी तयार झालेला आहे। एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि काहीतरी पटकन बनवायचं आहे, त्याचसोबत चमचमीत पण, तर ही पनीर भुर्जीची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आजची ही पनीर भुर्जीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।